घालत घालत आलो. सॅन फ्रान्सिस्कोपासनं व्हॅन्कुव्हरला, व्हॅन्कुव्हरपासनं आईसलंडला, आईसलंडपासनं फ्रँकफर्टला, फ्रँकफर्टपासनं सिंगापूरला, सिंगापूरपासनं मुंबई. मी अशी फ्लाईट चूज केली नव्हती. कोणीतरी आजारी पडलं म्हणून इमर्जन्सी लँडिंग करायला लागलं म्हणून पुढची सगळी आयटनरी गडबडली. साधारण 49 ते 50 तासाचा प्रवास करायला लागला. तो केल्यानंतर जो पहाटे 17 तारखेच्या 1 वाजता पोचणार होतो, तो रात्री 11 वाजता घरी पोचलो मी करीनाला. दुसऱ्या दिवशी जरा बरी झोप काढली, पण त्याच्यानंतर म्हटलं आता तयार आहे. बडोद्याला गाणं होतं. 5ला एअरपोर्टला गेलो. 7चं बोर्डिंग होतं काय नाही 6:30चं बोर्डिंग होतं. ते पुढे गेलं. म्हटलं थोड्या वेळ अजून थांबू. थोड्या वेळ करत करत 11:30 वाजता बोर्डिंग झालं. 12:30 पाऊणला ती फ्लाईट लँड झाली आणि 2 वाजता रात्री घरी पोचलो. सकाळी बडोद्याला गाणं होतं. ते केल्यानंतर थोडंसं जेवून ट्रेनमध्ये बसलो. त्या ट्रेनमध्ये जे TC दादा होते ते म्हटले तुमचं तिकीट कॅन्सल झालेलं आहे. पण आमच्या नशिबानं ते आमचं नव्हतं, आमच्या पुढच्यांचं होतं. त्यामुळे बसायला जागा मिळाली. आलो. मग नंतर दादरला गाणं होतं काल. दादरचं गाणं आटपून ठाण्याला आलो रात्री. पहाटे उठलो. आज ठाण्याला गाणं होतं. ठाण्याचं गाणं करून आत्ता इथे आलो तुमच्यापर्यंत. हे सांगण्याचं कारण तुमच्याकडनं काही सिंपती हवी म्हणून अजिबात नाही. बरं, सिंपती अजिबात नको मला तुमची. फक्त तुमचं प्रेम हवं आहे. तुमच्या प्रेमाकरता आलो मी. कारण ते म्हणतात ना, दिसतं तसं नसतं म्हणून जग फसतं. त्यामुळे दिसताना कसं आम्ही छान छान कपडे घालून बसले. काही म्हटलं असे त्यांचा कुर्ता बघा कसा छान आहे, त्याच्यावर कोण म्हणत होतं खरं सांगा. बायका तर 100%. पण त्याच्या मागे थोडे परिश्रमही असतात. बरं आता काही मंडळी म्हणतात एवढं कशाला करता. त्याचं कारण असं आहे की प्रेम वाटण्याकरता आणि प्रेम मिळवण्याकरता सीमा नसते हो. कितीही मिळालं, किती दिलं तरी अजून घ्यायचं आणि द्यायचं असतं. त्याकरता. आणि एरवी इतकं गाऊन घसा खराब होत नाही का, असं कोणाकोणाला वाटतंय तुमच्यापैकी. तुम्ही आमचा रियाज बघितला नाही आहे म्हणून म्हणताय. टेस्ट क्रिकेटची लोकं असतात ना, ते 5-5 दिवसभर मैदानावरती असतात. तसे आम्ही शास्त्रीय गाणारे जे आहोत ना, ते टेस्ट क्रिकेटचे खेळाडू आहोत. 8-8, 10-10 तास आम्ही आमच्या उमेदीच्या काळात रियाज केला आहे. बरं, एवढा करून 90 मिनिटात काय करणार. म्हणून एक स्वतःलाच कुठेतरी आव्हान देण्यासाठी दिवाळी हे कारण असतं. त्यावेळेला 2-2 कार्यक्रम रोज वेगवेगळ्या गावात करून एक आपल्याला स्वतःला आपण कुठे आहोत, कुठे कमी पडत आहोत, झेपता आहे ना, एक त्याला म्हणतात सेल्फ असेसमेंट, ती करायचा प्रयत्न. पण सरते शेवटी काही तुम्ही केलात, थकवा असला, व्यथा असली, आनंद असला, तरी तुमचं जीवन गाणं तुम्ही गात राहता. असं आमच्या सगळ्यांचंच इकडची कथा आहे. व्यथासो आनंद असू दे, व्यथासो आनंद असू दे, प्रकाश तिमिर असू दे,
वाट दिसो वाट दिसो अथवा न दिसू दे गात पुढे मज जा गात पुढे मज जाणी माझे जीवन गाणी माझे जीवन गाणी गाणी माझे जीवन गाणी गाणी माझे जीवन गाणी गाणी व्यथा असो आनंद असू दे व्यथा असो आनंद असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे प्रकाश किंवा तिमिर असू दे वाट दिसो अथवा दिसू दे वाट दिसो अथवा दिसू दे गात पुढे मज जा गात पुढे मज जा माझे जीवन गाणी गाणी 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 जीवन गाणी माझे जीवन गाणी जीवन गाणी जीवन गाणी माझे जीवन गाणी गाणी माझे जीवन गाणी आ माझे जीवन गाणी गाणी
तात राणी माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे जीवन 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 जीवन गाणे जीवन गाणे जीवन माझे जीवन गाणे गाणे माझे जीवन गाणे गाणे गावी गानो माझ्या संगे 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 सुरावरी हा जीवन रंगे सुरावरी सुरावरी हा सुरावरी जीवन रंगे तुमच्या परी माझा सुरानु उसळे प्रेम
1 2 3 4 मोरया 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 मोरया
5 मिनिटाचं मध्यंतर घेऊया आणि पुन्हा भेटूया. तुम्हाला काही फरमाईशी असतील तर मला इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर, थ्रेड्स, अजून काय असतं, लिंक्डइनवर नको, या ठिकाणी बरं पाठवा फरमाईशी.